आवाज सर्वसामान्यांचा। सालाबाद प्रमाणे कातरखटाव रानमळा येथे श्री महालक्ष्मी देवीची पालखीतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पालखी आणि काठीच्या समोर घोडे, वाजंत्री, हलगी यांनी ताल धरला होता। सकाळी 10 वाजता रानमळा येथून पालखी आणि काठीचे जानाई चौकात आगमन झाले। श्री महालक्ष्मी देवीची पालखी सर्व गावातून वाजत गाजत फिरवण्यात आली। यावेळी गावातील महिलांनी श्री महालक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळी काढली होती। यावेळी पालखीचे आणि देवीचे महिला पुरुष लहान थोर मंडळींनी मनोभावे दर्शन घेतले। गावात ठिकठिकाणी चौकात पिपाणी आणि हलगीच्या तालावर काठी नाचवत आली। यावेळी तरुण युवकांनी यामध्ये उत्सुकतेने भाग घेतला होता। भाविक भक्तांनी मानाच्या काठीला नारळाचे तोरण बांधून देणगी अर्पण केली होती। दुपारी 12 वाजता देवीच्या पालखीचे वाजत गाजत गावंढरी मळा येथे आगमन झाले। या ठिकाणी 4 पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार या कुटुंबाकडून देवीला आंघोळ घालून महिलांनी खणा नारळाने ओटी भरण्यात आली। यानंतर 1:30 वाजता रानमळा मंदिर येथे देवीचे आगमन झाले। या ठिकाणी देवीच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी महिला पुरुष लहान थोर मंडळी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं दिसत होतं। सप्ताहानंतर आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मिठाई, खेळणी, पाने, घसरगुंडी स्टॉलच्या दुकानांची रेलचेल दिसून येत होती। दुपारी श्री महालक्ष्मी देवीची आरती झाल्यानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। अशा तऱ्हेने मंडळी रानमळा येथे श्री महालक्ष्मी देवीची आज यात्रा आणि सप्ताह उत्साहात पार पडला आहे। यावेळी बाहेरगावी राहणारे मुंबईकर, चाकरमानी, समस्त ग्रामस्थ श्री महालक्ष्मी मित्रमंडळ उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज या ठिकाणी रानमळा येथे महालक्ष्मी यात्रा पार पडलेली आहे। तर सप्ताह 2 दिवसाला सप्ताह पार पडला आणि आज बुधवार महालक्ष्मी यात्रा पालखी गावातून मिरवणूक 1:30 वाजेपर्यंत मंदिरात आल्यानंतर आरती वगैरे झालेली आहे। तर आता मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत यात्रा कशी काय पाडली, सप्ताह कसं काय पार, काय सांगाल? आमच्या रानमळ्यामध्ये जवळजवळ 40 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा या ठिकाणी होत असतो आणि सप्त्यामध्ये खरं तर 7 दिवस 7 ते 9, 9:30पर्यंत कीर्तनाचा आणि त्याच्यानंतर येईल तेवढ्या लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। अच्छा। आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी देवीची 2 दिवसाची यात्रा, 1 दिवस महालक्ष्मी देवीचा नैवेद्याचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी पालखी। भव्य अशी पालखीची मिरवणूक रानमळा ते कातरखटाव या ठिकाणी कातरखटावमधून फिरून येते आणि या ठिकाणी महाआरती होते, त्याच्यानंतर महाप्रसाद। अतिशय मोठी अशी परंपरा आणि हे महालक्ष्मीचं देवस्थान अतिशय जागृत असं देवस्थान आहे। त्यामुळं भरपूर भाविक लोक, अगदी महाराष्ट्रातून भरपूर भाविक लोक या ठिकाणी येतात। अच्छा, ते देवी ही गेली 40 वर्ष, गेली 1919 पासूनची चाललेली परंपरा आहे। अच्छा। तर देवी म्हणजे गावातून फिरून आल्यानंतर, देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर देवींना आंघोळ घातली जाते आणि नंतर परत पालखीत बसून मळ्यात आणली जाते देवी। जुनी परंपरा आहे, त्या परंपरेनं आम्ही चालत आलो। अच्छा, तर यात्रेत काय यावर्षी काय नवीन काय आकर्षण वगैरे काय यात्रेचं स्वरूप? यात्रेचं आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातून अख्ख्या नावाजलेली कीर्तनकार। आमचं मुख्य फोकस असतो की अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा अख्ख्या महाराष्ट्रातून जे वगैरे नावाजलेली कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार या ठिकाणी आम्ही बोलवतो। आणि यात्रेमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अगदी 7-8 गावचं गजनृत्य वगैरे असं कार्यक्रम मोठे ठेवतो। तर अशा तऱ्हेने मंडळी आज महालक्ष्मी यात्रा पार पडलेली आहे। गावातून पालखी, मिरवणूक, घोडे, वाजंत्री, डीजेच्या ह्याच्यावरती यात्रेची मिरवणूक आलेली आहे आणि आरती पार पडलेली आहे आणि मान्यवरांकडून आपण यात्रा कशी पार पडते हे जाणून घेतलेलं आहे। आणि यात्रेचं सप्ताहसुद्धा उत्साहाने 7 दिवस सप्ताह पार पडलेला आहे। मुळीच्या नावानं चांगलं। महालक्ष्मी नावानं
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.